कोण उमेदवार तुम्हाला वाटते आघाडीवर आहे आणि का बरं वाटते? 3 लाख मतदान हे दलित आणि मुस्लिमांचं जे आहे हे निव्वळ आणि निव्वळ काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं आहे. एकतर्फी मुकाबला अजिबात नाही आहे. फाईट होईल, संघर्ष मोठा आहे. ज्या जातीचं प्रतिनिधित्व त्या करतात त्या जातीनं त्यांना पूर्णतः साथ दिली असं गेल्या वेळेलाही झालं नाही. एक तर आंतरजातीय विवाह असल्यामुळे पतीची जात वेगळी त्यांची जात वेगळी आहे. नवनीत राणांच्या दृष्टीने हा धोकादायक विचार होता. कोलांटोळी मारून बीजेपी प्रवेश करणे. नवनीत राणा या सातत्यानं ग्राउंडवर दिसून राहिल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मेळघाट बहुल भाग, फक्त मुस्लिम बहुल भाग आणि आंबेडकरवादियांपासून त्यांची नाळ तुटलेली आहे. भाजपमधून त्यांना विरोध होता, त्या विरोधाचा काही त्यांना फटका बसू शकतो का? निश्चितच भाजपचे दिग्गज लोक ज्या दिवशी नवनीत राणांची उमेदवारी घोषित झाली त्याच दिवशी सकाळी ते पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांना भेटायला गेले होते आणि यांना तिकीट का दिलं जाऊ नये याच्या पद्धतीची त्यांनी मांडणी केली. एखाद्या भाजपच्या नेत्याला एखादा उमेदवार आवडत नाही आहे, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो सर्व मतदारांचा किंवा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा तो प्रॉब्लेम आहे असं त्याचा अर्थ होत नाही. निसटता विजय किंवा निसटता पराभव. त्यावेळेला कोणाची एक लाट नव्हती. हाच उमेदवार खूप चालला बा असंही चित्र नाही आहे आणि तो उमेदवार खूप मागे गेला होता असंही चित्र नाही. त्याच्यामुळे हे तुल्यबळ होतं. अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आटोपलेली आहे. आता खरं तर वाट आहे ती 4 जूनला कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येणार याची. मात्र या दरम्यान आता आराखडे बांधले जात आहे की हा उमेदवार आघाडीवर आहे, हा उमेदवार पिछाडीवर आहे, या उमेदवाराला वाढलेल्या टक्केवारीचा फायदा होणार आहे. माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील नामवंत पत्रकार आहेत. त्या पत्रकार मंडळीसोबत आपण चर्चा करणार आहोत. आपण पाहू शकतो की माझ्यासोबत अमरावती शहरातील हे सगळे जिल्ह्यातील हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. आपण यांना सुरुवातीला विचारूया. हो, मला सांगा, अमरावती जिल्ह्यात सध्या आता निवडणूक आटोपलेली आहे आणि कोण उमेदवार तुम्हाला वाटते आघाडीवर आहे आणि का बरं वाटते? माझ्या मते या अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे आघाडीवर आहेत. आणि त्याचं सरळ समीकरण असं आहे की अमरावती जिल्ह्यात दलित आणि मुस्लिम यांचं जे मतदान आहे हे 90% झालेलं आहे. आणि 90% मतदानापैकी 80% मतदान हे फक्त आणि फक्त पंजा या चिन्हावर गेलेलं आहे. त्याच्यामुळं सरळ गणित आहे की 3 ते 3.5 लाख मतदान जे आहे हे काँग्रेसकडे वळताना या निवडणुकीत दिसत आहे. त्याच्याशिवाय उबाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं मतदान जरी तुम्ही 2-2.5 लाख धरलं या अमरावती लोकसभा मतदारसंघात, तर कॅल्क्युलेशन 5.5 लाखच्या घरात जाते. आणि 5.5 लाख जो उमेदवार या मतदारसंघात मतदान घेईल तो उमेदवार या निवडणुकीत विजयी होईल. माझ्या मते या मतदारसंघात 3 लाख मतदान हे दलित आणि मुस्लिमांचं जे आहे हे निव्वळ आणि निव्वळ काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेलं आहे. त्याच्याशिवाय जवळपास 2.5 लाखाचं मतदान हे उबाठा, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 3 पक्षाचं जवळपास 2.5 लाखाचं मतदान, म्हणजे 1 लाख त्यात शिवसेना, क्लिअर कट शिवसेना, आणि 1.5 लाख हे काँग्रेसचं मतदान जे अँटी भाजप आहे आणि अँटी राणा आहे. हे 1.5 लाख, किमान 1.5 लाख वरच असेल, परंतु किमान 1.5 लाख असं 5.5 लाखाचं मतदान हे काँग्रेसच्या पारड्यात जाताना दिसते आहे. आणि त्या अनुषंगाने इथे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या विजयाची शक्यता चित्र असं समोर दिसत आहे. निश्चितच भाऊ, मला सांगा की आता गोपाल भाऊंनी सांगितलं की काँग्रेसचे उमेदवार जे ते या ठिकाणी प्रबळ दावा करत आहे. मात्र गेल्या वेळी नवनीत राणा या विद्यमान खासदार होत्या, त्या पिछाडीवर का जात आहे? का वाटतं तुम्हाला नेमकं? नाही, पिछाडीवर असण्याचं काही कारण नाही आहे. फाईट दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी आहे. आणि जे कॅल्क्युलेशन सांगितले जात आहेत त्या कॅल्क्युलेशननुसार टर्नआउट झालेला आहे असं गृहीत धरण्याचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा असा आहे का नवनीत राणा गेल्या वर्षी 5.25 लाख मतं घेऊन निवडून आलेल्या होत्या. जर आत्ताच्या ह्याच्यानुसार जरी आपण पाहिलं का त्या भाजपकडून लढलेल्या आहे आणि मुस्लिमांचे वोट जरी कमी झालेले असतील तर ते वोट मायनस झाल्यानंतर दुसरं हिंदुत्ववादी वोट त्यांच्या बाजूनी निश्चितपणे आलेलं आहे. त्यामुळे फाईट आहे, म्हणजे एकतर्फी मुकाबला अजिबात नाही आहे. फाईट होईल, संघर्ष मोठा आहे. त्यामुळे जोही कोणता उमेदवार निवडून येईल त्याचं निवडून येण्याचं अंतर हे 50-60 हजाराच्या आसपास आहे. निश्चितच निवडून येण्याचं मतदाराचं उमेदवाराचं जे प्रमाण आहे ते 50 ते 60 हजाराच्या फरकानं म्हटलं. हो, मला सांगा, अमरावतीचं जातीय समीकरण जर आपण बघितलं तर जातीय समीकरणाचा हा जो फायदा आहे हा नेमका कुणाला होईल, कुणाला फटका बसेल? जातीय समीकरणाचा फायदा हा कधीतरी एकाच उमेदवाराला होतो असं होत नाही.
ज्याची जात ज्याच्याकडे वळते त्याच्याकडे होते. पण आता उमेदवाराची जात आणि मतदारांची जात अशा पद्धतीचं जर समीकरण आपण या मतदारसंघाशी जोडतो म्हटलं, तर ते या मतदारसंघाला यासाठी लागू होत नाही, की नवनीत राणा सध्याच्या आपल्या एक्झिस्टिंग खासदार आहेत. ज्या जातीचं प्रतिनिधित्व त्या करतात, त्या जातीनं त्यांना पूर्णतः साथ दिली असं गेल्या वेळेलाही झालं नाही. एक तर आंतरजातीय विवाह असल्यामुळे पतीची जात वेगळी, त्यांची जात वेगळी आहे. त्याच्यामुळे जातीय समीकरणाचा जो काय फायदा व्हावा, अशा पद्धतीनं जी काही रचना केली जाते, ती यावेळेलाही प्रचारामध्ये झालेली नव्हती. आणि कमी अधिक प्रमाणात ग्रामीणमध्ये तशा पद्धतीचा एकंदरीत प्रभाव असतो जातीचा, हा आपला हा तुपला म्हणून. तर काँग्रेसच्या उमेदवार ज्या जातीचे आहेत, त्यांनीही त्यांच्या पद्धतीनं प्रचार केला, पण त्याच्यामध्येही विभागणी मोठ्या प्रमाणात होती. त्याच्यामुळं जातीचा फायदा कुण्या एका उमेदवाराला झाला, असं या ठिकाणी बिलकुल म्हणता येत नाही. पण ढोबळमानाने जे चित्र समोर आलेलं आहे किंवा वेगवेगळ्या मतदारसंघातून जे काही फीडबॅक आम्हाला मिळतो आहे, आमच्या वार्ताहरांच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, तो फीडबॅक असं सांगतो, की दोनही उमेदवार शेवटच्या आठवड्यामध्ये अत्यंत तुल्यबळ होते. त्याच्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार. जरी भाजपची तिकीट असल्यामुळे नवनीत राणा मग गेल्या वेळेचा अपक्ष यावेळेला भाजपचा झाल्यामुळे त्यांच्या वतीने काही मतं वाढलीच असं सांगितलं जात असलं, तरी त्याच वेळेला एक मोठा वर्ग अपक्ष म्हणून जो त्यांच्या साथीला होता गेल्या वेळेला, तो यावेळेला त्यांच्यासोबत नव्हता. तर तो कमी झालेला आहे. त्याच्यामुळं संतुलन झालं असलं त्यांचं मतदानाच्या संदर्भात, तर इकडे काँग्रेसचा उमेदवारही पैकी पुढे गेलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचं चिन्हच या मतदारसंघामध्ये नव्हतं. त्याच्यामुळे जी काही मांडणी काही वर्षामध्ये झाली आणि ते सगळं उट्ट भरून काढायचं यावेळेला काँग्रेसचा पंजा आपल्या हातात आलेला असल्यामुळे अशा पद्धतीची जी काही पक्षातर्फे मांडणी झाली, त्याचाही फायदा त्या उमेदवाराला होणार आहे. त्याच्यामुळे तुल्यबळ असल्यामुळे नेमका हाच या मतदारसंघात विजयी होतो असं या तरी क्षणाला तुम्हाला पण सांगता आघाडीवर कोण वाटते सध्याच्या परिस्थितीत? नाही, मी त्या बाबतीत जरा साशंक आहे. मला नेमकी आघाडी, कारण यावेळेला कोणाची एक तर लाट नव्हती. हाच उमेदवार खूप चालला बा असंही चित्र नाही आहे आणि तो उमेदवार खूप मागे गेला होता असंही चित्र नाही. त्याच्यामुळे हे तुल्यबळ होते. त्याच्यामुळे मी जरा साशंक आहे या संदर्भात. निश्चितच मला सांगा, की गेल्या वेळी नवनीत राणा विद्यमान खासदार होत्या. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं समर्थन होतं. मात्र यावेळी त्या भाजपच्या तिकीटवर उभ्या आहेत. नेमका त्यांना याचा फायदा होईल की तोटा होईल? तुम्हाला काय वाटते नेमकं? जे जातीय समीकरण बघता अमरावती जिल्ह्यातील, त्यांची परिस्थिती काय वाटते? नक्कीच इथे नवनीत राणांनी ज्या प्रकारे कोलांटुड्या मारल्या आहेत, त्याचं निश्चितच त्यांना कुठेतरी नुकसान होताना दिसत आहे. कारण ज्या प्रकारे अमरावतीमध्ये महाविकास आघाडी थोडीफार महायुतीपेक्षा थोडीशी मजबूत आधीपासूनच होती. काँग्रेसचे 3 आमदार, 2 अपक्ष आमदार आणि नवनीत राणांचे पती आणि प्रताप अडसड असेच 2 महायुतीच्या बाजूने, तर बाकीचे सर्व महाविकास आघाडीच्या बाजूने असल्यामुळे कुठेतरी नवनीत राणांच्या दृष्टीने हा धोकादायक विचार होता. कोलांटुडी मारून बीजेपी प्रवेश करणे आणि त्याचं नुकसान ग्राउंड लेवलवर झालेलं दिसून आलं आहे. ज्या प्रकारे दलित, मुस्लिम आणि मराठी वोट ज्या प्रकारे कुठेतरी बळवंत वानखडे यांच्या बाजूने शिफ्ट होताना दिसले, ते कुठेतरी यांच्याबद्दल या कोलांटुड्या मारल्याच्या नाराजीचाच परिणाम असल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे कुठेतरी त्यांना याचं नुकसान झाल्याचंच ग्राउंड रियालिटी होती. यावेळी मतदानाची टक्केवारी जी आहे ती वाढलेली आहे. त्याचा फायदा कोणाला होईल? निश्चितच मतदानाची वाढलेली टक्केवारी कधीही ही विरोधी पार्टीच्या दृष्टीने फायद्याची आहे असं म्हटल्या जाते. पण ज्या प्रकारे ग्राउंडवरती वोटिंग पॅटर्न चालला, त्या दृष्टीने असं दिसून आलं की विरोधी मतदार ज्या पॉकेट्समध्ये जास्ती आहे किंवा ज्यांची शक्यता विरोधी महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता होते, तिथे वोटर टर्नआउट जास्ती प्रमाणात असल्यामुळे कुठेतरी ही मतदानाची टक्केवारी वाढल्याचं पुढे येत आहे आणि त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा बळवंत वानखडे आणि महाविकास आघाडीला होताना दिसतो. निश्चितच जो फायदा आहे टक्केवारीचा, तो बळवंत वानखडे यांच्या फायद्याचा असल्याचं बोललं जात आहे. मला सांगा, अमरावती मतदारसंघात गेल्या वेळी नवनीत राणा आणि रवी राणा, ज्या नवनीत राणा उमेदवार आहेत, त्यांना गेल्या वेळी दलित आणि मुस्लिमांनी भरघोस मतदान केलं होतं. मात्र यावेळी त्या भाजपच्या उमेदवार आहेत. याचा नेमका त्यांना काय फायदा होऊ शकतो? किंवा हे मतदार जे आहे, हे विरोधात गेल्यास तुम्हाला वाटते काय? आणि या मतदानाच्या वेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, त्याचा नेमका कोणाला फायदा होईल? टक्केवारीचा जो लाभ आहे तो महाविकास आघाडीलाच आहे एकंदरीत पूर्णच्या पूर्ण. आणि आंबेडकरवादी मतदान आणि मुस्लिम मतदानाची जे टक्केवारी आहे किंवा त्यांचं जे मतदान आहे
हे बळवंत वानखडे यांच्या पारड्यात पडलेलं आहे. याचं कारण असं की विदर्भातलीच एकूण परिस्थिती आपण जर पाहिली तर इंडिया आघाडीला आणि महाविकासला हे चांगलं वातावरण या निमित्ताने दिसून आलं. म्हणजे अकोला असू द्या, यवतमाळ, बुलढाणा याचा कुठेतरी आणि प्रॉपर इथला आहे. सोबतच परंतु नवनीत राणांच्यासाठी एक जमेची बाजू अशी आहे की हिंदुत्ववादाची मोठी मतं त्यांनी काही प्रमाणात घेतली आहे. म्हणजे भरपूर मतं इथे घेतलेली आहे. आणि दुसरी त्यांची जमेची बाजू आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी काही लाभार्थ्यांच्यासाठी ज्या योजना होत्या म्हणजे घरकुल आवास योजना असो किंवा इतर काही असो आणि मोदींची लोकप्रियता जी आहे ती महिलांमध्ये बऱ्यापैकी आहे. तर तोही एक फायदा त्यांना झाला आणि तिसरी बाजू अशी आहे की नवनीत राणा या सातत्यानं ग्राउंडवर दिसून राहिल्या त्या. गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मेळघाट बहुल भाग, फक्त मुस्लिम बहुल भाग आणि आंबेडकरवादियांपासून त्यांची नाळ तुटलेली होती. पण त्याचा फटका त्यांना निश्चित बसणार आहे. मात्र या क्षणी असं आपल्याला सांगता येईल की एक मोठा जो गठ्ठा मतदार आहे, तो बळवंत वानखडेंकडे झुकला आहे. म्हणजे खूप काही परिश्रम त्यांना करावे लागले नाही. त्यांनी केले हे निश्चितच आहे. परंतु त्यांना हे खूप काही मिळालेलं आहे. दुसरीकडे नवनीत राणांना हिंदुत्ववादाची मतं आणि त्यांनी जी काही 5 वर्षात पेरणी केली आपल्या जनसंपर्कातून, हे त्यांच्यासाठी एक मोठं काम आहे. त्याच्यामुळे या दोघांमध्ये एकदम काट्याची लढत किंवा अशी जोरदार अशी लढत झालेली आहे. सांगायचं झालं तर 4 जूनला या दोघांपैकी एक निसटता विजय किंवा निसटता पराभव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला आघाडीवर कोण वाटते? आघाडीवर सध्या असं सांगता येत नाही. पण याच्यातूनच आहे की निसटता विजय किंवा निसटता पराभव. एज मात्र बळवंत वानखडेंना काही प्रमाणात इथे दिसत आहे. निश्चितच या मतदारसंघात निसटता पराभव जो आहे तो नवनीत राणा यांचा होऊ शकतो आणि निसटता विजय जो आहे तो निश्चितच बळवंत वानखडे यांच्या बाजूला जाऊ शकतो. अशी संमिश्र प्रतिक्रिया जी आहे ती एकूणच या पत्रकारांमधून झालेली आहे. आपण आणखी यांना विचारणार आहोत. भाऊ मला सांगा की गेल्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या बाजूने काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे होते. यावेळेस मात्र भाजपमधून त्यांना विरोध होता. त्या विरोधाचा काही त्यांना फटका बसू शकतो का? निश्चितच त्याचा फटका जरूर बसेल त्यांना. म्हणजे हे सांगितलं जात असलं की हिंदुत्ववादी मतं त्यांच्या बाजूने आली भाजपचा प्रवेश झाल्यामुळे. पण त्याच वेळेला भाजपचे दिग्गज लोक ज्या दिवशी नवनीत राणांची उमेदवारी घोषित झाली त्याच दिवशी सकाळी ते पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांना भेटायला गेले होते आणि यांना तिकीट का दिलं जाऊ नये याच्या पद्धतीची त्यांनी मांडणी केली होती. आता ती जी मांडणी करण्यासाठी त्यांनी जो काही विचार डोक्यात आणला होता तो विचार त्यांच्यासोबत कायम होता. जरी तिकीट घोषित झाल्यानंतर आणि पक्षादेश असल्यामुळे आम्हाला यांचा प्रचार करावा लागतो असं ते बोलत असते, तरी आतून जे मनातून जे हवं होतं ते मात्र नव्हतं. कारण तो कौल आधीच त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी बाजूला फेकलेला होता. त्याचा परिणाम निश्चित होईल असं मला वाटतं. भाऊ तुम्हाला काय वाटते की भाजपचे जे अंतर्गत वादविवाद होते ते वादविवाद शेवटच्या क्षणी मिटले का? किंवा महायुतीमध्ये जे घटक पक्ष होते त्यांनी नवनीत राणा यांना मदत केली का? तर भाजपची ज्या पद्धतीची रचना आहे त्या रचनेमध्ये व्यक्तिकेंद्री विषय भाजपमध्ये होते. 2-4 जणांना त्यांचा नाराजी असेल नवनीत राणाबद्दल, पण त्याच्या आधारावरच पूर्ण पार्टी एका बाजूनी त्या नाराजीच्या बाजूनी जाईल अशी स्थिती राहत नाही. पक्षासाठी काम करणाऱ्यांची जी पेरणीच तशी आहे आणि रचनाच तशी बनवलेली आहे. कॅडर बेस पार्टी असल्यामुळे एकाला कोणती ते वैयक्तिक विषय असतात. एखाद्या भाजपच्या नेत्याला एखादा उमेदवार आवडत नाही हा त्याचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तो सर्व मतदारांचा किंवा भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचा तो प्रॉब्लेम आहे असं त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे हा युक्तिवाद चुकीचा आहे का बा 1-2 जण नाराज होते म्हणून नवनीत राणांना मोठा फटका बसेल किंवा त्यांची मोठी अडचण झाली आहे, गोची झालेली आहे. हा तकलादू युक्तिवाद आहे. एकूणच जर बघितलं तर आता निवडणूक आटोपलेली आहे आणि उमेदवारांचे कल जे आहे ते कल आता खरं तर 4 जूनला माहीत पडणार आहे. मात्र आता या मतदारसंघात बळवंत वानखडे बाजी मारणार की नवनीत राणा बाजी मारणार हे 4 जूनला दिसणार आहे. मात्र गेल्या निवडणुकीमध्ये ज्या दलित आणि मुस्लिम मतदारांनी नवनीत राणा यांच्या बाजूने भरघोस मतदान केलं होतं. मात्र यावेळी नवनीत राणा यांचं हे मतदान जे आहे ते आनंदराज आंबेडकर जे वंचित आघाडीचे समर्थित उमेदवार होते यांना किती मतदान मिळते यावरही बरंचसं अवलंबून आहे. त्यामुळं येत्या 4 जून रोजीच खऱ्या अर्थानं अमरावती लोकसभेतून बाजी कोण मारणार ही जे आहे हे स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती.